क्रिकेट ज्या पद्धतीने प्रगती करते आहे, नेहमीच एक ठराविक काळापर्यंत वासगावमध्ये क्रिकेट यावेळेला टोला आहे, पुन्हा एकदा बालचंद्र भाऊ आहे, पुन्हा एकदा हातातून झेल सुटतो आहे. आजच्या दिवस मात्र काय बालचंद्र भाऊंसाठी चांगला नाही आहे की काय म्हणावं लागेल, कारण दोन कॅच पहिल्या चेंडूमध्ये दुसऱ्या चेंडूमध्ये कॅच आला होता तो देखील ड्रॉप. आणि आता या ठिकाणी भाऊला मात्र रितेशला मात्र एक जीवदान देते, इथे चांगला टोला देण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने छत्रपती वॉरियर्स पाठीवाडा संघाला विकेटची पतन पाहायला मिळते आहे. इकडे देखील एक संधी तर मिळते आहे, कसा कट केला जातो आहे बिहाइंड द विकेट, फाईन कडे चेंडू येतो आहे आणि डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होती आहे. सुरेख अशी गोलंदाजीचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 विकेटचे पतन याने देवाशिषने दाखवून दिलेला आहे. कमालीची गोलंदाजी देवाशिषने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी दाखवली. तर पहिल्या षटकामध्ये आपण संदीपला बघितलं, फक्त 6 धावा दिल्या, ते सुद्धा एक जागा बनवली, रूम बनवली होती. परागने मिड विकेट क्षेत्रामध्ये जागा मोकळी होती आणि 38 च्या बाहेर चेंडू गेला, चौकार आला होता. 6 धावांचं योगदान परागने दाखवलं होतं, परंतु नक्की शेवटच्या चेंडूमध्ये मात्र संदीपने त्याला टिपलं गेलं होतं. आणि या ठिकाणी आपण बघता आहे बालचंद्र गोलंदाजीसाठी येत आहेत नवे गोलंदाज वासगाव क्रिकेट. यावेळेला मात्र बाहुबली वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीची आक्रमक पवित्रा आणि प्रत्येक गोलंदाजाकडे शैली आहे, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे. नक्कीच बालचंद्र पाटील हे देखील उत्तम ऑलराऊंडर्स म्हणून वर्णी आहे त्यांची वासगाव क्रिकेटमध्ये. पाहूया या ठिकाणी त्यांची अंदाज स्टाईल दाखवते आहे, चटोला आहे, स्वतः तिकडे पोहोचले, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप करताय, परंतु रनआउटची संधी मिळते आहे. नक्कीच इकडे मात्र रितेश बाबूला परतावं लागेल, टक्का उठला. ही मात्र कुठे ना कुठेतरी चिंचणी पाटीवाडा संघाची घाई गर्दी होते, छत्रपती वॉरियर्सची घाई गर्दी होती असं म्हणावं लागेल. एस डीजे संगीताचा आनंद घेऊया. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येत आहेत उंच भला असा केतन. नक्कीच त्याच्याकडे देखील चांगला खेळ आहे, परंतु पाहूया या ठिकाणी राहुल आणि मयूरची कमतरता कुठे ना कुठेतरी पाठीवाडा संघाला दिसते आहे. स्टार क्रिकेटर आज मला इकडे दिसत नाहीयेत ज्यांच्याकडे उत्तम खेळी आहे. पाहूया बालचंद्र यांचा पुढचा चेंडू, याही वेळेला टप्प्याचा चेंडू, सुंदरसा गोलंदाजीची नजाकत आणि काय उत्तम असं क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवला. कॅच सुटल्यानंतर चेंडूला त्यांनी एसटी रक्षकाकडे थ्रो ज्या स्टाईल मध्ये दिला होता ती स्टाईल देखील पाहण्याजोगी होती आणि तिकडे मात्र विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. धावसंख्या सध्या 11 वर आहे, 1-1-11 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे पाटीवाडा संघ. थोडंसं निराश असेल कारण बॅकफुटवर आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात मंदाराच्या गोलंदाजीच्या माध्यमातून वासगाव संघाकडून झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. बाहुबली वॉरियर्स नावच दिलं गेलेलं आहे संघाला, तर बाहुबली संघाचं काम इकडे केले जात आहे. एका बाजूला मात्र आमच्या छत्रपती वॉरियर्स कुठे ना कुठेतरी कमी पडतो आहे कामगिरीमध्ये. ज्या पद्धतीने गनिमा कावा हा खूप गरजेचा असतो, परंतु गोलंदाजीचा भेदक मारा इकडे मात्र गनिमी कावा करून देतच नाहीये छत्रपती वॉरियर्स संघाला. तर आता मात्र अनुप आणि केतनच्या या जोडीवर जबाबदारी असणार आहे छत्रपती वॉरियर्स पाटीवाडा संघासाठी की कुठल्या पद्धतीने रणनीती तयार करायची, सिंगल डबल मध्ये की उच्च टोलेबाजीच्या माध्यमातून. कारण एकच आहे, चांगली गोलंदाजी चाललेली आपल्याला पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्स साठी. हो कमालीची गोलंदाजी बाहुबली वॉरियर्स बालचंद्र इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तम गोलंदाजी आणि त्यांचं कौशल्य नेहमीच जलकुंभ वासगाव मैदान देखील गाजवत असताना आता लालबहादूर शास्त्री मैदान देखील गाजवलं जाताना पाहायला मिळते आहे. उत्तम गोलंदाजी साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. हो यावेळेला मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, लोअर होता, ग्राउंड रूटने खेळला जातो मैदानाला. दुसरा धावेचा कॉल आहे, उंची आपली बरोबरच असताना देखील धाव परिपूर्ण होऊ शकत नाही. रनआउटच्या माध्यमातून जुने विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. यस डीजे
विकेट घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुंदर अशी गोलंदाजीची कामगिरी भालचंद्र यांच्याकडून देखील पाहायला मिळते आहे। याचा 15 मिनिटं झालेली आहेत, 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत। आपल्याकडे 10 मिनिटं आहेत 2 षटकं परिपूर्ण करण्यासाठी। एक चांगली कामगिरी या ठिकाणी बाहुबली वॉरियर्स वासगाव संघ गोलंदाजी आणि टाइम अप हे खूप महत्त्वाचं आहे। गोलंदाज आहे पंकज, या 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 नफीतुली गोलंदाजी घेऊन आलेला आहे या ठिकाणी। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी के साथ में सुरेख गोलंदाजी पंकज यांच्याकडून येत असताना 2 चेंडू हाताळले आणि दोन्ही निर्धाव चेंडू हाताळण्याची कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने लेंथ लाईन गोलंदाजी करत असताना पंकजला पाहायला मिळतं। यावेळेला फुल टॉस आहे डाऊन द लेग स्टंप, हो हो वाईटचा इशारा येईल। इकडे मात्र अंशला जागा बनवता आली नाही, रूम बनवता आली नाहीये। खरं म्हणजे फक्त चेंडूला फळीवर टच करायचं होतं, कदाचित तुम्हाला डिक्लेअर झोन आहे स्क्वेअर लेगला आणि जागा सुद्धा असते, परंतु संगम काही झाला नाहीये आणि वाईटचा इशारा येतो आहे। पाहूया यावेळेला हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडू, काय सुरेख गोलंदाजीला पुन्हा एकदा पुनरागमन केलं जात आहे पंकज यांच्याकडून, कारण ज्या पद्धतीने चेंडू हाताळणी होते आहेत 3 चेंडू हाताळले 3 निर्धाव आहेत, मध्यंतरी एक वाईट चेंडू हाताळलेला आहे। सुरेख कामगिरी 4थ्या षटकासाठी देखील होत असताना पाहायला मिळते आहे। इकडे मात्र टोला आहे, उंच टोला आहे, संधी असणार आहे परंतु नाही, नो मॅन प्लेस मध्ये लँड करतोय चेंडू, जातोय क्षेत्ररक्षक मात्र वाट बघतोय आणि दुहेरी धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या 2 अशी वाढलेली पाहायला मिळते। धावसंख्या 2 ने वाढते आहे, 17 वर पोहोचते आहे। 17 ऑन द बोर्ड। तर विकेटचं आतापर्यंत पतन जर आपण बघितलं तर 5 गडी या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जे पाटील आमचे कमिटी मेंबर्स या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागतम करतो। स्वागतम आहे। तसेच क्रीडा प्रेमी रसिक यांची देखील वर्णी हळूहळू वाढत चाललेली आहे। आपल्या सगळ्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे। आजच्या या दुसऱ्या दिवसात दरम्यान वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतो आहे। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 18, 18 ऑन द बोर्ड फॉर 5 विकेट्स अशी सध्याची स्थिती। हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख हाताळणी आणि काय नजराणा दाखवता आहे बाहुबली वॉरियर संघ। चेंडू जेव्हा ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणार असतो तो क्षेत्ररक्षक उत्तम कामगिरी दाखवतो। फक्त आणि फक्त भालचंद्र भाऊने आज 3 कॅच ड्रॉप केलेले आहेत। नक्कीच एवढं मात्र लक्षात आहे आमच्या। आणि याही पुढे एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून। तर धावसंख्या 18 वर स्थिर आहे। या ठिकाणी जर विचार केला तर 4 धावा पंकज यांनी दिल्या, त्याच्यामध्ये 2 धावा आणि 2 वाईटच्या माध्यमातून अशा 4 धावा या षटकामध्ये दिल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूपच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 वर स्थिर आहे, 5 गडी बाद। इकडे मात्र अंश आणि अनुप या जोडीला थोडीशी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, चांगला पुशअप करून घ्यावं लागेल, कारण जोर लावणं गरजेचं आहे। सांगतात ना जोपर्यंत जोर लावणार नाही एनर्जी डेव्हलप होणार नाही, एनर्जी डेव्हलप होणार नाही मोठी धावसंख्या बोर्डावर लागणार नाही। कंटिन्युटी ही खूप महत्वाची आहे, ही साकारावी लागेल या ठिकाणी। अन्यथा ज्या पद्धतीने बाहुबली वॉरियर्स वासगाव संघ एक दमदार गोलंदाजीची नजराणा दाखवतो आहे, प्रत्येक गोलंदाज आक्रमक पवित्रेमध्ये आहे, भेदक गोलंदाजीच्या माऱ्यामध्ये आहे आणि लेंथ लाईनचा चांगला वापर करून गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो आहे। पुढचा गोलंदाज येतो आहे सर्वेश। पाहूया सर्वेशची गोलंदाजी या वेळेला ऑन स्ट्राइकला अनुप आहे, एक चांगला खेळाडू आहे। नक्कीच राहुल आणि मयूर यांची मात्र मला कमी पाटीलवाडा संघाकडे पाहायला मिळते आहे। या वेळेला मोठा चेंडूला दिला जातोय, उंचला फेकला जातोय, षटकाराचा नजराणा घेऊन आला आहे या डीजे।
दमदार फटका अनुपच्या फळीने घेतला आहे, थोडस टर्निंग दिलेलं आहे. 24 वर पोहोचली आहे धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. येस, यावेळेला पुन्हा एकदा स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु मिसिंग केलं. सरळ यष्टीरक्षक जितू भाऊ यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे, परंतु धावसंख्येला वळण देण्याचं चांगलं कौशल्य या ठिकाणी केले जात असताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा शॉटला परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी मिसफिल्ड जशी झाली. क्लोज किपिंग मध्ये हुशार आहे जितू भाऊ, नेहमी क्लोज मध्ये असतात. बाईकच्या माध्यमातून एक धाव मात्र इकडे असते आहे. तर यावेळेला जितू भाऊच्या हातातून जसा चेंडू निसटला, अनुपने बघितला चेंडू जातो आहे, वंशला आवाज दिला, कॉल घेतला आणि धाव मात्र बाईकच्या माध्यमातून परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 25 वर पोहोचते. सांगतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, इकडे मात्र एकेरी दुहेरी. ही देखील खूप महत्वपूर्ण कामगिरी होत असताना छत्रपती वॉरियर्स पाटीलवाडी संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रेट ड्राइव्हला फटका आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र चूक करणार नाही. टिपतो झेल आहे, विकेटचं पतन आहे. यस डीजे. प्रगट दिवस आहे, जिकडे तिकडे स्वामी समर्थांच्या मठामध्ये चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन आहे. तर पाहूया यावेळेला बॅटर्स मैदानामध्ये संतोष आलेला आहे आणि सर्वेश एक सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा दाखवतो. एक षटकार खाल्यानंतर एक विकेट देखील कसं कमावायची ही देखील कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. नफीतुली गोलंदाजी दाखवतो आहे. हाफ स्टंपच्या हलक्याच्या बाहेर मधून यॉर्कर लेंथ लाईन मधून चेंडूला साकारलं गेलं निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल, पाहूया. इकडे मात्र टोला दिला जातो आहे. बाउन्सिंग वन्स अँड फोर 4 रन. या तिचे येस, तिकडे मात्र 5 षटकांची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि शेवटचे षटक घेऊन येत आहेत. सुरेख पद्धतीने कामगिरी आहे. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा संदीप यांना आमंत्रित केले गेलेले आहे, ज्यांनी पहिल्या षटकाची सुरुवात करून दिली होती बाहुबली वॉरियर संघाला. त्यांना मात्र शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले जात आहे. सांगतात ना, सुरुवात गोड तिकडनं शेवट देखील गोड करण्याचं इकडे कामगिरीची निवड केली जाते आहे. वा, चांगला चेंडू बॅकफुटवर येऊन अनुपला शॉट करतो आहे. एक्स्ट्रा पॉइंट कव्हरच्या मध्ये करतो. उत्तम असं क्षेत्ररक्षण संकल्प कन्व्हर्टेशन पाहायला मिळाले. संतोषने इथे एक मात्र चौकाराचा रन दाखवला आहे. 3-30 सोडलेली आहे. धावसंख्येचा चांगला उच्चांक करण्याचा प्रयत्न काय होत नाहीये, परंतु समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. तर इकडे खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ज्या पद्धतीने बाहुबली वॉरियर्स वाजवाव. तर पाहूया, संतोषला मात्र एक संधी जिंकणार आहे. 2 चेंडू झालेले 4 चेंडू आहेत. परंतु धावसंख्येचा जर मारला जाईल बॅकफुटवर येण्याचा प्रयत्न बॅकफुटवर ठेवला जात आहे, कारण चेंडू हाताळणं थोडंसं चेंडूला दिशा देण्यानंतर कमी करणं आणि जलद गतीने चेंडू टप्पा खाली
क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. हे कौशल्य इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा रन बनवला आहे, पुन्हा एकदा झेल सोडलाय. आजच्या दिवसात सगळ्यात खराब क्षेत्ररक्षण असेल तर बाजीराव पाटील. 4 झेल केलेला आहे, परंतु गोलंदाजीचा नजराणा चांगला दाखवलेला आहे. 2 विकेट रनआउटच्या माध्यमातून पाठवलं. कॅच अँड बॉल संधी आली होती. बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी कमालीची कामगिरी दाखवलेली आहे आजच्या दिवसात. यावेळेला हलकासा कट केला जातोय, काय शॉट बॉलकडे क्षेत्ररक्षक केला जात आहे सुरेख पद्धतीने आणि इकडे मस्त स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये रनआउटची विकेट दिली आहे. इकडे मात्र संधी आहे. डॉट 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 रन आउट स्टंप आउट आहे. स्टंप आउट विकेट इकडे बदलताना पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिर आहे. 33 धावा लक्ष्य 33 धावांचा लक्ष्य दिलं गेलेलं आहे. चला पुढच्या सामन्यासाठी मात्र मी आमंत्रित करतो आहे. पुढचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील या टुर्नामेंट मध्ये. आजच्या दुसऱ्या दिवसाचा सामना या ठिकाणी रंगेल. यस 33 चा टार्गेट आहे. विकास टीम वाजगाव वर्सेस स्वराज 11 तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एक्झॅक्ट बॉस. चला विकास टीम वाजगाव वर्सेस स्वराज 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आमंत्रित करतो आहे या बॉसकडे. इनिंग ब्रेक मध्ये आपण ठरलेलं असतं, कारण आजचं शेड्यूल जरा पुन्हा एकदा टाईट आहे. कालच्या दिवसाचे 2-3 सामने आपले बाकी राहिलेले आहेत, तर कंटिन्युटी इकडे केली जात असताना पाहायला मिळते आहे. तर आजचं शेड्यूल देखील टाईट आहे आणि थोडासा सामना उशिरा सुरू झालेला आहे, परंतु चांगलं योगदान इकडे दिलं गेलेलं आहे. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकर या. विकास बी वाजगाव वर्सेस स्वराज 11 हेलो धन्यवाद मेहर साहेब. क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत वाजगाव. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर असे सामने खेळवायचे आहेत, जरा कोऑपरेट करा. 33 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते चिंचणी या संघाने. वाजगाव या संघापुढे बघूया वाजगाव हा संघ किती वेळामध्ये हा सामना संपवत आहे ते, कारण टार्गेट हे छोटं आहे, परंतु चिंचणीची गोलंदाजी ही तेवढी. बॉल पाठवायचं. बॉल ही चांगली अशी अनुभवी असं त्यांच्यामध्ये प्लेयर्स आहेत. केतन आहे, अनुप आहे, असे चांगले असे धुरंधर त्यांच्यामध्ये अनुभव असे भरलेले आहेत. बघूया आपला सामना संघाला विजय मिळवून देतात का. बॅट्समन पाठवायचे वाजगाव. आणि आता जो याच्या पुढे जो सामना होणार आहे विकास वेळी बी आणि स्वराज 11 ह्या दोन्ही कर्णधाराने टॉसची कारवाईसाठी यायचं आहे. टॉसच्या बॉक्स मध्ये स्वराज 11 स्वराज
चला नक्कीच क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. 33 धावांचं जे लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. टार्गेट सेट आहे बाहुबली संघासाठी. एका बाजूला पाहूया गोलंदाजीची करामत काय केली जाईल या ठिकाणी. यस पंच इशारा येतो आहे. टाइम सेट होतो आहे. 10:52 झालेली आहे. या वेळेला पहिल्या चेंडूला दिशा दिली जाते. शबल केले जाते. स्क्वेअर लक्षच्या क्षेत्रामध्ये घेऊन येतोय खणखणणारा चौकार. यस याच्यामध्ये या संघामध्ये चिंचणी संघामध्ये एक युवा खेळाडू म्हणजे मला वाटतं 10-12 वर्षाचा असेल अशा मुलाला संधी दिलेली आहे. आपण काय बोलू शकता याबद्दल? नक्कीच आमच्या पाठवड्यामध्ये तसंच असतं की संधी असेल तेव्हा घ्यायचं आहे. दरम्यान चौकारानंतर स्वप्नीलला मात्र डकआउटचा रस्ता पाठवलेला आहे. क्लीन बोल्डच्या माध्यमातून चांगल्या विकेटचा फटका मात्र इकडे दिला जातो आहे. गोलंदाज मात्र कामगिरी करतो आहे रितेश रितू आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळेच आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नवोदित खेळाडू घेणे हे एक कौशल्य आहे. जेव्हा जिकडे कमी तिकडे आम्ही ही छोट्या मुलांची कामगिरी आपल्याला या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आणि विशेष करून समाजाच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त छोटे छोटे खेळाडूंना संधी दिली जाते. त्यांच्या हुनरला जास्तीत जास्त लवकर डेव्हलप कसं करायचं हे इकडे आमचे मोठे खेळाडू त्याला वरती तयार करत असतात. हे खास आकर्षण असतं. हो नक्कीच. आणि भंडारळी ह्या संघाने एक पाटीलवाडा या संघाने एक छोट्याशा मुलाला आणि त्याच्या उभरत्या खेळाला ही आपण शुभेच्छा देऊया. असंच चांगला खेळत जा आणि तुमच्या गाव समाजाचं नाव असंच पुढे करावं. येस यानंतर मैदानामध्ये येतो आहे पंकज. तर स्वप्नील सारखा मोठा विकेट मात्र टिपला गेल बोलच्या माध्यमातून. तर नॉन स्ट्राईकला आपण सचिनला बघता आहे जो एक चांगला खेळाडू आहे. इकडे मात्र पंकज आलेला आहे. पंकजने गोलंदाजी देखील दाखवलेली आहे. यावेळेला पाहूया 33 धावांचं लक्ष आहे. इकडे गोलंदाजाचा रितेश दाखवतो आहे. पहिल्याच्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये सेफ गोलंदाजी आणि एक खराब चेंडू येतो आहे वाईटच्या इशाऱ्याला. हॅलो 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 पुढचा चेंडू यावेळेला सुंदर अशी क्षेत्ररक्षण. मागे बोलल्याप्रमाणे एक युवा म्हणजे एक बाल खेळाडू म्हणून तो चिन्हवंत होईल अशाला चान्स दिलेला आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षक केलेला आहे. ते मुलाचं नाव काय रे? हॅलो हास्य. असा हॉप साइडला ड्राइव्ह केलेला आणि हा पॉइंटच्या दिशेने चौकार असा सचिन याने. आणि मागे बोललो होतो की एक युवा एक बाल खेळाडू हास्य नावाप्रमाणे हास्य अशी चांगली अशी फिल्डिंग करून त्याने एका धावावर समाधान मानावं लागलं होतं. तर हेच असतं नवोदित खेळाडूंना का संधी मिळते आहे. आपण वैभव सूर्यवंशीला बघता आहेत. तो देखील अवघ्या 9वी मध्ये शिकतोय पण इंटरनॅशनल क्रिकेट गाजवतो आहे. IPL येणार आहे. आता पुन्हा एकदा त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान एकदा पुन्हा एकदा चांगला कमबॅक चांगला चेंडू हाताळण्याची कामगिरी रितेश दाखवताना पाहायला मिळतो आहे. तर इकडे या षटकाची समाप्ती झालेली पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या 1 रन हे किती बॉल झाले? 1 बॉल बाकी आहे. तर इकडे मात्र 5 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि धावसंख्या 103 11 1111 अशा पद्धतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चौकाराचा नजराणा या ठिकाणी आला आणि एक विकेट देखील पाहायला मिळाला आहे. रितेशला इकडे मात्र चांगली लेंथ लाईन गोलंदाजी पाहायला मिळते आहे परंतु 2 चौकाराला थांबवलं गेलं नाहीये. कारण ज्या पद्धतीने चेंडू आले दिशा दिले. पहिल्या चेंडूला आपण स्वप्नीलने स्क्वेअर लेगला चांगला दिशा दाखवली होती. त्यानंतर पंकजने डीप फॉरमॅनकडे ते हलकासा कटिंगच्या माध्यमातून चांगली जागा कारण पॉवर प्ले चालू आहे. 30 यार्ड मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आहे तर डीपला मात्र जागा मोकळी असते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 आहे. चला आले का तुम्ही करंदार? चला स्वरांशी 11 आणि विकास बी वासगाव यांच्यामध्ये पुढचा सामना होतो आहे. आपण टॉस करणार आहोत. चिंचणी ह्या संघाला चांगलीशी गोलंदाजी करावी लागेल कारण 11 पहिल्याच ओव्हरला जर धावा गेलेल्या आहेत तर फक्त ही सामना हा 3 ओव्हर मध्ये संपेल आणि वासगाव संघ हा
अतिशय कमी जिंकू शकतो. येस अनिलजी 2 मिनिटं आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल. येस कॅमेरा अजून इकडचा सेट झालेला नाहीये. चला टॉस करून घेऊया. शैलेशजी मळवे यांच्या शुभ हस्ते येस यशस्वी क्रिकेट क्लब चे करता करविता शैलेशजी मळवे त्यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कोल असेल विकास बी वासगाव वर्सेस स्वरांश 11 बहाड यांच्यामध्ये पुढचा सामना रंगणार आहे. तर दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. अंश बघूया, एक युवा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. बघूया काय करतोय तो. छाप आलेला आहे. काय असेल निर्णय? निर्णय इकडे आताच द्यायचा आहे. येस बॅटिंग स्वरांश 11 ने बॅटिंग घेतलेली आहे. तर विकास बी संघाला गोलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. चला वळूया पुन्हा एकदा अनिलजी पाटीलकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार मारलाय तो सचिन याने. सचिन हा वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहे. तीन बॉल 9 धावा, त्याच्यामध्ये 2 चौकार. सुंदर अशी बॅटिंग करत आहे सचिन, नावाप्रमाणे सचिन. इकडे मात्र अंशला बोलवलं गेलेलं आहे. एक चौकार आलेला आहे. अंशच्या गोलंदाजीतून सचिन मात्र दमदार जागा निवडतोय, रूम बनवतो आहे. यावेळेला पॉइंटला जागा, रस्त्याच्या पलीकडे जातोय चेंडू, चौकार, सीमारेषा पार, 4 धावा या अडीचे. चार चौकार आपल्याला 8 चेंडू हाताळणी झाल्यानंतर आपल्याला 4 चौकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 3 चौकार सचिनच्या फळीतून आहेत, एक स्वप्नीलने मारलेला आहे. काय आहे, अंश हा युवाचा गोलंदाज आहे, परंतु अनुभवाचा कमी. शॉर्ट पीस, परंतु हा लेग साईडचा खूपच असा बाहेर. अंपायर मिलिंद याने हा वाईट दिलेला आहे. केतन याने काहीतरी कानमंत्र दिलं आहे अंशला, त्यांना चांगली करावी लागेल. आपल्या टीमसाठी शॉर्ट पीच बॉल टाकत आहेत, परंतु चांगली लेंथ लाईनने टाकावं लागतील. तिकडे मात्र मोठा फटका आहे, षटकार, आउट ऑफ द पार्क या डीजे. येस, षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 26. तर 19 धावांवर खेळतो आहे तो म्हणजे सचिन, ज्याने दमदार फटकेबाजी, 3 चौकार, 1 षटकाराचे योगदान दाखवलेलं आहे. अंश हा देखील एक नवोदित खेळाडू. आपली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये हाताळणं आणि दिग्गज फलंदाजांना गोलंदाजी करणं हे देखील कौशल्य लागते आहे. तयारी करणं, सांगतात ना की परीक्षेची तयारी आपल्याला आधीपासूनच करावी लागते वर्षभर, त्यानंतर वार्षिक परीक्षा होते. इकडे मात्र मैदानात तयारीला लागलेला आहे हा खेळाडू. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कीर्ती कशी मिळवायची, फलंदाजामध्ये कीर्ती कशी मिळवायची याचे धडे मात्र इकडनं घेत असताना पाहायला मिळतो आहे. प्रॅक्टिसमध्ये आमच्या पाटीलवाड्याच्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी दाखवतो आणि त्याची कर्तबगारी चांगली आहे. परंतु आता लेंथ लाईन हा मात्र नक्कीच काबिले तारीफ आहे. प्रशंसाजन्य चेंडू इकडे हाताळणी केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिलजी, केतन ह्याने तो कानमंत्र दिलेला आहे त्यांना, त्याचा पुरेपूर फायदा उठवतात अंशला चांगली गोलंदाजी, कारण का युवा खेळाडू आहे, पुढचं करिअर आहे हे भंडाराळी पाटीलवाड्याचं. पुन्हा सुंदर असा शॉट आहे, असू शकतो, परंतु हा षटकार आणि सामना संपतोय, फिनिश. तिकडे मात्र सामना विजय होतो आहे तो म्हणजे बाहुबली वॉरियर्स वासगाव संघ. इकडे षटकाराच्या माध्यमातून पूर्ण सामना आपला विजयश्री घेतो आहे. चला तर पुढच्या सामन्यासाठी इकडे निर्णय मात्र स्वरांश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर
विकास बी वासगाव संघाला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण एका पाठोपाठ एक वासगावचे 2 सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला बाहुबली वॉरियर संघाने सामना जिंकलाय, मात केलेली आहे छत्रपती वॉरियर्स पाटीलवाडा संघावर. नक्कीच तिकडे मात्र आज दोघे राहुल आणि मयूर दिसला नाही. 2 आक्रमक फलंदाज आहेत, त्यांच्याकडे खेळी असते, ते आज पाटीलवाडा संघामध्ये दिसले नाही. आता नाही, हा संघ बी संघ होता. बी संघ असल्यामुळे तो ते दिसले नाही, परंतु त्यांचा ए संघ आहे, त्याच्यामध्ये पूर्ण फुल टीम आहे त्यांची. दावे चांगली टीम आहे, चांगले दावेदारी आहेत ते, फायनलचेही टॅलेंटेड प्लेयर आहेत. नक्कीच नक्कीच तिकडे त्याचं मॅन ऑफ द मॅच सचिन असणार आहे. सचिन यायचं मॅन ऑफ द मॅच साठी, ज्याने दमदार फटकेबाजी दाखवली. याचं अनिलजी पाटील यांना मी विनंती करतो आहे की सचिन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. यस, आमचा कॅमेरामॅन मात्र सेट झालेला आहे. सागर, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील व्ही नेटवर्क्स लाईव्ह साठी सज्ज झालेला आमचा कॅमेरामॅन सागर आहे. एका बाजूला हितेश आहे, जो आमचा मेन कॅमेरामॅन आपल्याला दाखवतो आहे. इकडे मात्र लाईव्ह काय कामगिरी आणि ज्या पद्धतीने क्षणचित्र टिपली जात आहेत, काबिले तारीफ आहे, प्रशंसा आहे. दोन्ही कॅमेरामॅनचे स्वागतम आहे. पुन्हा एकदा आमचे वैभव पाटील ज्या पद्धतीने डिजिटल स्कोरर म्हणून त्याची कामगिरी पाहत असताना सुरेख पद्धतीने गुणांक आणि अपडेशन दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. तर अभिनंदन असेल सचिन, चांगली कामगिरी, चौकार षटकारांचा नजराण्याने आणि मॅचला मात्र जलदगतीने संपवला आहे. यानंतर दुसरा सामना मैदानामध्ये सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला लवकर चालू करायचं आहे, ओपनर बॅटर्स मैदानात जायचे आहे. स्वरांश 11 लवकर ओपनर बॅटर्स पाठवा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, टाइम अप आहे. तर नक्कीच इकडे मॅन ऑफ द मॅच जे आपल्याला गोल्ड मेडल मिळते आहे, त्याचे पुरस्कृत आहेत अनिल नारायण पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाडा पोखरण, तसेच OTW ग्रुप हे देखील सहकारी ग्रुप आहे. इकडे सौजन्य आणि त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. तर नक्कीच मी काल काय वाचलं नव्हतं, बघितलं नव्हतं, परंतु आज मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला हे घोषित केलं जाईल. कारण जिकडे जिकडे स्पॉन्सर्स असतो त्या स्पॉन्सरचं नाव हे घेणे गरजेचं असतं. आज मी बघितलं आणि अनिलजी पाटील तुमचं नक्कीच स्वागत असेल, अभिनंदन असेल, ज्या पद्धतीने तुम्ही खूप मोठं सहकार्य या ठिकाणी यशस्वी क्रिकेट क्लबसाठी आपल्याला दर्शविलेलं आहे. धन्यवाद आपला. तर नक्कीच या ठिकाणी आपण यूट्यूब चॅनल जे लाईव्ह बघता आहेत त्याचे स्पॉन्सर्स आपले HK मशीन्स अँड टूल्स, HK मशीन्स आपण जे बघतात, एम्बॉस आणि वायर कट मशीन्सची उपलब्धता यांच्याकडे असते. तर ज्या कुणाला या दोन्ही मशीनची उपलब्धता आपल्याकडे असू शकते. HK मशीन्सच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब लाईव्हचा सौजन्य मिळालेला आहे, त्यांचे देखील मी स्वागतम करतो आहे. या ठिकाणी यशस्वी क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाज मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2026. चला सामन्याला सुरुवात करूया. 11:10 झालेली आहेत.